विश्वनाथ डावाची सुरुवात करतायत. 94 कामन धानिव संघ आणि दुसऱ्या बाजूने बंदर पाखाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप राहिला आणि वैघ्याला निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. बॅटच्या एंडिंग झोन मधून बॉल निघून गेला वेगानं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे जरूर केली जाईल, परंतु समोरचा खेळाडू देखील तितकाच दिग्गज आहे. समोरचा खेळाडू देखील तितकाच ताकदीचा आहे. असंख्य सामने, असंख्य स्पर्धा याही खेळाडूंनी गाजवल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने सत्यम ज्याच्याकडे असणारा अनुभव तो पणास लावतोय. हो, आपटून टाकलेला चेंडू विश्वनाथ जाधव. कनेक्शन तर घडलंय बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला. रनिंग कॅच कंप्लीट. व्हॉट अ कॅच. विश्वनाथ जाधव याच्या खेळीला इथे लागतोय पूर्णविराम. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका बसतोय. बॅटर आउट. इस्टर्न रिप्ले आपण बघू शकतात. पॅटच्या रडार मध्ये थोडासा दूर आणि त्याच्यानंतर लेट चेंडू आल्या कारणाने अगदी कनेक्शन तेवढंसं प्रॉपरली बनलं नाही आणि त्याचमुळे अगदी फटका बसला. आणि काय प्रयत्न तिकडे केलेत, कारण हा खेळाडू मॅच बदलवू शकला असता आणि त्याची विकेट मिळून अगदी संघाला चांगलंच योगदान दिलंय असंच म्हणावं लागेल. विश्वनाथ जाधव हा खेळाडू इथे बाद झाला स्वस्तामध्ये असंच म्हणावं लागेल. फर्स्ट विकेट लॉस. पहिला झटका बसतो. विश्वनाथ जाधव हा खेळाडू इथे बाद होत असताना आपण बघू शकतात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जय विश्वकर्मा दाखल झालेत. एक दांडगा अनुभव. त्याच्यानंतर खूप काल क्रिकेटमध्ये झोकून दिलेला खेळाडू अर्थातच जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. आणि सत्यमच्या गोलंदाजीचा विचार करायचा गेला तर पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बॅटच्या राडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल झाला. आणि त्याच्यानंतर दुसरा बॉल लेन थोडी पाठी ठेवली आणि त्याच्यानंतर खांद्याचा जोर लावलाय. चेंडूला उचली दिली आणि त्यानंतर अगदी एलिव्हेशन तेवढंसं प्रॉपरली बनलं नाही आणि त्याचमुळे एक चांगला कॅच तिकडे कंप्लीट केलाय. महत्वाचा झेल होता आणि तो झेल परावर्तित केला आणि फर्स्ट विकेट लॉस. पहिला झटका अगदी दिला गेला 94 कामन धानिव संघाला. व यावेळेस चेक करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टिंग बॅटच्या खालच्या पट्ट्यातनं चेंडू निघून गेलाय. सबमरीन बॉल. अगदी रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे चेंडू फार कमी पाहायला मिळतात आणि तो सबमरीन बॉल अगदी वेगाने निघून गेलाय. पहा इकडे पाटा विकेटवरती जर पाहिले तर तुम्ही खांद्याचा जोर जास्त लावाल तर चेंडू उचली घेतोय, परंतु तुम्ही मनगटाचा उपयोग जर कराल तर नक्कीच खालच्या पट्ट्यातले चेंडू तुम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळतील. आणि सध्या जर पाहिलं तर सत्यमच्या माध्यमातून असेच चेंडू इथे यूज केले जातात. हो, फटका फसलाय पुन्हा एकदा. डाऊन डी बॉल आणण्याचा प्रयत्न आणि यस, डाऊन डी बॉल. कॅच कंप्लीट. अगदी दुसरा झटका बसतोय जय विश्वकर्माच्या माध्यमातून. विकेट. फटका फसला होता. अगदी बॅटच्या मधल्या पट्ट्यामध्ये चेंडू लागला होता आणि त्याच्यानंतर एलिव्हेशन कनेक्शन तेवढंसं प्रॉपरली बनलं नाहीये. बॅटच्या रडारमध्ये चेंडू लेट आदलला गेला असंच काहीसं दृश्य अगदी विश नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याचमुळे एक सोपा सहज कॅच तिकडे कंप्लीट केलाय. विकेट आली आणि विकेटच्या माध्यमातून अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपण पाहू शकतात की रियाज 11 बंदर पाखाडी संघ जात असताना पाहिलं मिळतोय. मॅच मध्ये विकेट इम्पॅक्ट टाकेल असंच दिसतंय, कारण 5 षटकांचे सामने असतील. जर तुम्ही विकेट घेतले तर मॅच मध्ये इम्पॅक्ट पडू शकतो आणि त्याच कारणामुळे अगदी सत्यमचा तो प्रयत्न दिसतोय. पहिला चेंडू डॉट आला, देन विकेट, देन पुन्हा डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर पुन्हा विकेट. अगदी 5व्या चेंडूवरती काय घडित होईल ओव्हर द विकेट. वाडबा बॅटनं बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी चेंडूला भिरकावून दिलंय. स्लॉक स्वीपचा फटका पॉवरफुल आणि बॉल केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल येतोय. पहिलाच बॉल खेळत असताना दर्जेदार सिक्सर. क्रॉस बॅटनं अगदी पाहू शकतात की बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सहज चेंडूला भिरकावून दिलंय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहू शकतात गुडघे वाकवले आणि चेंडूला स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवले असंच म्हणावं लागेल. काय दमदार फटका होता. ओ, स्लॉक चेंडूवरती गती कमी केली. व्हेरिएशन पाहायला मिळतंय. हे पद्धत आली आहे आणि क्रिकेटचं पद्धत आली तर तुम्ही दाखवाल तर नक्कीच यश मिळेल.
पहिला चेंडू गती होती त्या चेंडूवरती, परंतु त्याच्यानंतर अगदी चेंडूची गती थोडीशी कमी केली आणि त्याच्यानंतर लेन थोडी पाठी ठेवली आणि त्याचमुळे अगदी यश मिळालंय. षटकाची होती समाप्ती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीला आलाय आणि धावसंख्या फलकावरती पाहू शकतात की 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6-2. विकास आलेत. पहिल्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला इकडे संपला गेला, परंतु पहिल्या षटकामध्ये वर्चस्व जर पाहिलं तर रियाज 11 बंदर पाखाडी संघाचं राहिले, कारण त्यामध्ये 2 प्रमुख खेळाडू विश्वनाथ जाधव आणि जय विश्वकर्माला बाद करण्यामध्ये यश आलंय. परंतु इथनं मॅच बदलेल का? 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि तिकडे अमन आहे, त्याच्यानंतर राहिल हा देखील खेळाडू भरपूर चांगला क्रिकेटचा खेळ आधीच्या मॅचमध्ये दाखवला आणि एक धुरंधर खेळाडू आहेत. ओ स्विंग अँड मिस. पडल्यानंतर जर पाहिलं तर खालच्या बाजूने चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टिक राहिला होता आणि त्याच्यानंतर प्रचंड वेगानं अगदी पहा निघून गेलाय. बॅटच्या राडारपासून दूर होता आणि त्याच्याचमुळे जर पाहिले तर हा डॉट बॉल विकासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आधीच्या मॅचमध्ये विकासने मॅच फिरवली होती. या मॅचमध्ये ती जबाबदारी त्याच्यावरती दिली आहे आणि जबाबदारीला साजेशी कामगिरी त्याला करावी लागेल. पुन्हा तयार. ओव्हर द विकेट. वापरून टाकलाय समोरच्या बाजूने. फटका फसलाय. कनेक्शन बिघडलंय आणि यस त्याचं बेनिफिट मिळणार. डाऊन डी बॉल पुन्हा एकदा टिपला असेल. अमलचा संपला इकडे खेळ आणि अमलला देखील परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर आउट. धक्का क्रमांक 3. बॅटर बाद. चांगली गोलंदाजी केली जाते. अगदी बॅटरची रीच आणि बॅटरची हालचाल ओळखून गोलंदाजी केली जाते आणि त्याच्याच कारणामुळे जर पाहिलं तर विकास या खेळाडूला बेनिफिट मिळत असताना आपल्याला पाहिलं मिळते. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा दूर ठेवला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लेंथ त्यामध्ये थोडीशी बदल केले आणि त्याच्याच कारणामुळे ओव्हर दी कव्हर्स चेंडूला उडवायचा होता आणि तो प्रयत्न तिकडे फसला गेलाय. विकेट मिळतीये. तिसरा धक्का आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपण बघू शकतात. अकबर शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विकास अगदी आपल्या संघाचा विकास करण्याच्या दिशेनं जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती तर वर्चस्व त्याचं आहे, परंतु 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने करतायत आणि तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा सज्ज. तो तिसरा बॉल सॉफ्टने खेळायचं होतं, फक्त दिशा द्यायची होती, परंतु त्यामध्ये बॅटची कडा घेत असताना एक सिंगल आणि एक सिंगल दाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत की 7 या आकड्यावरती कुठेतरी या मॅचमध्ये रोखलंय, जखडलंय, स्टॉप केलंय. पूर्णविराम तो लावला गेला आणि त्याचं मुख्य कारण मी आधी देखील म्हटलं होतं की विकेट या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकणार आणि सध्या जर पाहिलं तर विकेट जास्त प्रमाणात आपण पाहत आहेत तिकडे गेल्यात आणि त्याच कारणामुळे धावांवरती रोख लावण्यावरती जो काही प्रयत्न इकडे केला जातोय रियाज 11 बंदर पाखाडी संघाच्या माध्यमातून, त्यामध्ये यश आलंय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे संपला गेला. त्या 3 चेंडूवरती 1 विकेट 2 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. विकास सध्याच्या घडीला जर पाहिलं तर भरपूर चांगला खेळ इकडे दाखवतोय. ओव्हर द विकेट. चौथा बॉल ओव्हरफिच होता. बॅटच्या एंडिंग झोन मध्ये कडेला लागलाय आणि त्याच्यानंतर एक सिंगल फलकावरती पुन्हा कंप्लीट. सिंगलने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न इकडे केला जातो आणि हे करावं लागेल. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती सिक्सर चौकार मिळणार नाहीये. सिंगल डबल्स वरती भर द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर डावाला पुढे घेऊन जाणं ती देखील एक गरजेची गोष्ट आहे आणि तेच आता इकडे केलं जात आहे. सिंगल डबल्स या मॅच मध्ये एक्झिक्यूट केला जात आहेत. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 चेंडू असतील आणि 5व्या बॉलवरती बॅटची एज अगदी चेंडू घोषांगी क्षेत्रामध्ये निघून जातोय. तिकडे जर पाहिलं तर पंचाचा सिग्नल 2 दाबेचा येतो आणि 2 दाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण बघू शकता डबल डिजिट दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 10 रन लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. 10 वरती 3 आपण पाहत आहात. स्टील 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल आणि स्लॉग चेंडूवरती फ्री माइंडेड बॉल सातत्याने अगदी बघू शकतात की रबर बॉल क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलवरती मोठ्या प्रमाणात
फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळतात, मोठे फटके ते जास्त प्रमाणात येत असताना पाहायला मिळतात. आणि इकडे शेवटच्या बॉलवरती काय घटित होईल हे आपण बघू शकाल. शेवटचा बॉल, विकास. हो, यावेळेस फुलटॉस होता, यॉर्कर लाईनचा चेंडू करायचा होता, परंतु फुलटॉस झालाय. एक सिंगल तर बनवली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस, दुसरी धाव घेत असताना इकडे कॉलिंग मध्ये गडबड झाली आणि त्याच कारणामुळे विकेट मिळणार. विकेट क्रमांक 4, चौथा झटका बसतोय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ समाप्तीच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 11-4. दोन षटकांचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर टीम 94 कामन धानिव संघाचा ग्राफ आहे ना, तो थोडासा कुठेतरी खालच्या बाजूने पाहायला मिळतो. आणि त्याचं मुख्य आणि प्रमुख कारण जर पाहिलं तर रियाज 11 बंदर पाखाडी संघाची जी गोलंदाजी आहे, जो प्री प्लॅन केला होता. कारण क्रिकेटमध्ये प्री प्लॅन असणं खूप गरजेची गोष्ट, आणि तो प्री प्लॅन अगदी सक्सेसफुल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट ज्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये विश्वनाथ जाधवची जी मुख्य विकेट होती त्यामध्ये यश आलं. त्याच्यानंतर जय विश्वकर्मा हा खेळाडू देखील बाद झाला स्वस्तामध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 प्रमुख खेळाडू बाद झाले. त्याच्यानंतर षटक क्रमांक दुसरं तिथे विकास आले आणि विकासने दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवला आणि त्याच्यानंतर अंतिम चेंडूवरती डावचीच्या स्वरूपाने झालेला तो विकेट. आणि त्याच कारणामुळे कुठेतरी जो ग्राफ आहे तो खालच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर पाहिलं तर पडल्यानंतर स्लोवर बाउन्सर या चेंडूवरती जर पाहिलं तर फटका खेळणं खूप कठीण गोष्ट असते. कारण तुम्ही चेंडूला रीड करणं ते खूप कठीण असतं आणि त्याच कारणामुळे जर पाहिलं तर बॅटर पर्यंत चेंडू आला, तो चेंडू विकेट पर्यंत निघून गेला, पाहतच राहिले. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाचे कॅप्टन, वाघरालपाडा संघाचे कॅप्टन, वाघरालपाडा मालजीपाडा संघाचे कॅप्टन आणि मराठा वॉरियर सातपाटी कलम संघाचे कॅप्टन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल आपण विनाविलंब टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. यावेळेस बॅट चेस आणि त्याच्यानंतर बिहाइंड विकेट लॉंग स्टॉप रिझनला अगदी गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो 2 धावेसाठी आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 2 ने पुढे सरकत असताना आपण पाहत आहेत. फलकावरती 13 आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि 3 चेंडूचा अखेरीस 13 ही धावसंख्या फलकावरती बघायला मिळते. विश नेटवर्क बेस्ट क्वालिटी आपल्याला ती युट्यूबच्या वाहिनीच्या माध्यमातून नक्कीच अनुभवायला मिळते. पालघर जिल्ह्यातील एक नामांकित क्रिकेट युट्यूब चॅनल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. त्या स्पर्धेसाठी त्यांची नियुक्ती केली आहे. यावेळेस पहा आउटसाइड डी ऑफस्टिक बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने राहिला आणि त्याच कारणामुळे बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी ही लेंथ ही सध्या इकडे यूज केली जाते आणि त्याचं बेनिफिट देखील मिळतंय. आणि त्याच कारणामुळे डॉट बॉलचा रेशिओ जर पाहिला तर या मॅचमध्ये प्रचंड जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. सत्यमच्या माध्यमातून आतापर्यंत 3 डॉट बॉल या षटकामध्ये यूज केलेत आणि तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आपण पाहत आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस पहा तिकडे कनेक्शन थोडंसं बिघडलं होतं, प्रॉपरली फटका नव्हता, परंतु 2 धावा मिळणार. गोशांकी क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये निघून जातो आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 15 आकड्यावरती आपण पाहत आहेत. बॉडी लँग्वेज जर पाहिली तर थोडीशी अगदी नर्वस आपल्याला पाहिलं मिळते आणि खेळाडू देखील नर्वस केले, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग एक्सपेक्ट होती तिकडे ती बॅटिंग होत नाहीये आणि त्याचं मुख्य कारण गोलंदाजी चांगली झाली आहे. सत्यम म्हणा, त्याच्यानंतर विकास म्हणा, भरपूर चांगला क्रिकेटचा खेळ या मॅचमध्ये ॲज अ गोलंदाज दाखवलाय. शेवटचा बॉल, स्टील 1 टू गो. शेवटच्या बॉलवरती काय कॅल्क्युलेट असेल सत्यमच्या माध्यमातून. हे त्याचं वैयक्तिक आणि संघाचा तिसरा आणि वैयक्तिक त्याचं दुसरं षटक आहे.
व समोरच्या बाजूने फटका फसलाय, बॅटच्या कडेला चेंडू लागला आणि डाऊन दी बॉल फॉलो थ्रो सोडलाय आणि कॅच कंप्लीट केलाय. यावेळेस नंदनला परतीचा प्रवास करावा लागेल. षटकाच्या अंतिम बॉलवरती नंदन होतोय बाद, बसतोय 5वा झटका. 3 षटकांच्या अखेरीस 5ला 15. चला नेक्स्ट मॅच वाघरालपाडा मालजीपाडा संघाचे कॅप्टन आणि मराठा वॉरियर सातपाडी कलम संघाचे कॅप्टन. विनंती असेल आपण आपले कॅप्टन पाठवून द्यायचे. आपण टॉस इथे कंप्लीट करतोय. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन इथे जॉईंट झालेत. आपण कॉइन स्पिन करतोय. या टॉस आपण करणार आहोत. मी कमलेश गुप्ता यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ताने टॉस केला जाईल. या मैदानावर कुठलीही स्पर्धा असो, परंतु नेहमीच टीम तेजल 11 वालीव असो, सारंग मित्रमंडळ असो आणि ज्यामध्ये विशेष करून कमलेशजी गुप्ता यांचं देखील तितकंच योगदान. छापा असा कॉल आहे आणि छापा असाच कॉल आलेला आहे. म्हणजे टीम वाघरालपाडा आणि मालजीपाडा या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फील्डिंग. मॅच सुरू आहे, इसके लिए ज्यादा वक्त नहीं ले रहा है. दोन्ही संघांना शुभेच्छा. जवळ पण थेट ऑनगोईंग मॅचच्या दिशेने ओव्हर टू यू समालोचन कक्ष. थँक्यू सो मच. ओव्हर पिच बॉल होता समोर, अगदी खोला ठेवला, पुढे होता आणि त्याच्याच कारणामुळे अगदी पाहू शकतात की फटका खेळणं कुठेतरी कठीण गोष्ट झाली आहे. पहिलाच बॉल रोहित अगदी जर पाहिलं तर पहिल्या 3 षटकामध्ये जो स्पेशल बिल्डअप केलाय ना, अगदी त्याच्यावरती खरे उतरतात. प्रत्येकी गोलंदाजाने अगदी जखडून ठेवले, रोखून ठेवलंय असंच म्हणावं लागेल. आणि रोहित पहिल्याच बॉलवरती स्वतःला सिद्ध करतोय. पहिलाच बॉल वेगवान हाताळलाय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा आडबा बॅटनं. या वेळेला देखील प्रचंड वेगाने बॉल निघून गेलाय. काय जबरदस्त लेंथ मध्ये परिवर्तन केलं जातं आणि त्याच्याच कारणामुळे बेनिफिट देखील मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल थोडासा पुढे होता, त्याच्यानंतर हा बॉल थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच कारणामुळे जर पाहिलं तर मनगटाचा वापर केलाय आणि त्याचमुळे सरळ सुसाट बॉल विकेट किपरच्या हातकंडामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल. सुपर गोलंदाजी केली जाते. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 चेंडूवरती एकही धाव खर्च करत नाहीयेत रोहित. जबरदस्त खेळ क्रिकेटचा आपण पाहत आहेत. एक कमी टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या बाजूने पाहू शकतात की स्टेट डाऊन दी ग्राउंड अगदी सेफ फटका आहे. एक सिंगल आणि एक सिंगल धावेच्या पद्धतीने धावसंख्या फलकावरती जरूर वाढणार आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतोय 16 आकड्यावरती. आता इकडे मोठे फटके तुम्हाला खेचावे लागतील. ज्या पद्धतीची धावसंख्या टीम 94 कामन धानीव संघाची फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिकडे जर पाहिलं तर करंट रन रेट 4.57 आपल्याला पाहायला मिळतो. तो थोडासा वाढवावा लागेल. यावेळेस जर पाहिलं तर नीरजच्या बॅटमधून समोरच्या बाजूने जर पाहिलं तर एक सिंगल आणि सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगल डबल्स डावाला पुढे तर नेलं जाते, परंतु जेवढी धावसंख्या बनवायची आहे त्याच्यावरती तुम्हाला मोठे फटके ते मारावेच लागतील. त्या इंटेन्शनने तुम्हाला खेळावंच लागेल. 17 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे 4थ्या षटकातील. ओव्हर द विकेट आडबा बॅटनं फटका चांगला आहे आणि यस धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. बॉल देखील थोडासा त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इकडे गोलंदाजी मागपूर्ण अमय करतो आणि त्याच कारणामुळे अगदी पाहत आहेत की डॉट बॉलचा वापर पहिल्याच चेंडूवरती आपण पाहत आहेत. राहील सिद्ध करतायत, स्वतःला सिद्ध करतायत या मॅच मध्ये. हो पुन्हा एकदा यावेळेस पहा आपटून टाकलेला बॉल बॅटच्या राडारपासून दूर आणि त्याच कारणामुळे पंचांकडे अगदी रेफर केले. आपण चेक करतोय, तिसऱ्या पंचांची मदत इकडे घेतोय. चेंडूची उंची ती चेक केली जाईल कारण रेफर केलंय आणि ते आपण इथे चेक करतो विश नेटवर्कच्या माध्यमातून. संपूर्ण विश नेटवर्कची टीम आता इकडे बिझी होत असताना आपण पाहतायत या मॅचमध्ये.
व्हाईट बॉल रिव्ह्यू सक्सेसफुल. चला व्हाईट बॉल असेल. चला हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. चला मॅच सुरू करायची विनंती असेल विना विलंब. कुठल्या पद्धतीचा अतिरिक्त वेळ चला मॅच सुरू करायची विनंती असेल. राहील 9 चेंडू 20 वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. 1 फॉर दी ओव्हरचा सिग्नल देखील पंचाच्या माध्यमातून तो इकडे गोलंदाजाला दिला गेलाय. अमय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. पहिला चेंडू वाट बॅटच्या एंडिंग फ्लो मध्ये बॉल कनेक्शन करतोय परंतु तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन नव्हतं आणि त्याचमुळे डाऊन दी बॉल कॅच कंप्लीट केला मिड विकेटच्या रिझन मध्ये. आणि इकडे बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट मिळतीये आणि बॅटर आउट. कनेक्शन बिघडलं गेलंय बॅटच्या एंडिंग झोन मध्ये बॉल कनेक्शन आणि त्याच्याच कारणामुळे जर पाहिलं तर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अगदी डाऊन दी बॉल कॅच कंप्लीट केला आणि त्याचाच मुळे विकेट. राहिल अन्सारी ज्याने मॅचचं चित्र थोडंसं का होईना पण ते बदललं होतं आणि त्याच्याच खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. राहिल आता इकडे बाद होते त्याच्या जागेवरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी इंटर होत असताना आपण पाहतायत. आसिफ हा बॅटर इंटर झालेत. आसिफ आपण पाहत आहेत शेवटचं स्लॉक षटक आपण पाहत आहेत आणि या स्लॉक षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि या 2 चेंडूंमध्ये अगदी 3 धावा खर्च केला तर एक विकेट देखील मिळवली आहे. 32 धावा फलकावरती आपण पाहत आहेत. अमय हो समोरच्या बाजूने कनेक्शन नाहीये प्रॉपरली कनेक्शन नाहीये आणि त्याचमुळे एक सिंगल इकडे बनणार. एका सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या कासव छाप गतीने आपण पाहत आहेत पुढे जात असताना पाहिलं भीती 33 आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अगदी जे आणि जी भविष्यवाणी इकडे केली होती की विकेट या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणार आणि सध्या जर पाहिलं तर विकेट इम्पॅक्ट टाकते. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असंच काहीतरी दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं भीते. खूपच दूर होता बॅटच्या रडारपासून खूप भरपूर लांब चेंडू होता आणि त्याच कारणामुळे अगदी पाहतात की चेंडू मिस झालेत. डॉट बॉलचा वापर इकडे केला जातोय. गोलंदाजी मागवण अमयच्या माध्यमातून यावेळेस अगदी पंचांकडे लाऊडली अपील परंतु अपील उचलून धरली जात नाहीये. इम्पॅक्ट जर पाहिलं तर आउटसाइड दी लेग स्टिक होता. लेग स्टिक मिस करणारा बॉल होता आणि त्याच कारणामुळे पंचांनी ती अपील फेटाळून लावले. एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत 34 आकड्यावरती. शेवटचा स्लॉक चेंडू 34 धाबा फलकावरती जोडल्या गेला. 6 विकेट सध्या जर पाहिलं तर टीम 94 कामन धानिव संघाच्या इकडे बाद झाल्यात. बाहेर बॉल होता आणि त्याच कारणामुळे जर पाहिलं तर एक सिंगल बनवण्याचा प्रयत्न व्हाईट प्लस आपण पाहत आहेत विकेट आहे आणि त्याच कारणामुळे बॅटर आउट. एक सिंगल अधोरेखित होईल आणि सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 35 आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपण पाहत आहेत 35 धावा त्या फलकावरती जरूर जोडल्या गेल्यात. आणि अमयच्या गोलंदाजीचा विचार करायचा गेला तर भरपूर चांगला क्रिकेटचा खेळ अमयने देखील इकडे दाखवलाय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिले तर त्या 6 धावा त्याच्यानंतर 5 धावा पुन्हा 5 धावा आणि त्याच्यानंतर षटक क्रमांक 4 फायनल षटक होता आणि त्या षटकामध्ये 14 धावा फलकावरती चांगल्याच बनल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा कमबॅक केलाय. अंतिम बॉल स्विंग मिस. अंतिम बॉल वरती देखील धावा जास्त मिळणार नाहीयेत. एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा होत असताना आपण पाहत आहेत आणि यस विकेट धावचीच्या स्वरूपाने बाद होत असताना आपण पाहत आहेत. सिंगल प्लस विकेट. एकंदरीत पूर्वार्धाचा खेळ इकडे संपला गेला आणि पूर्वार्धाच्या खेळाच्या अखेरीस धावसंख्या 36 आणि 36 ला 8 आपण पाहत आहेत. 37 धावेचं टार्गेट अगदी सेट केलंय आणि रियाज 11 बंदर पाखाडी संघ अगदी 37 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने करणार अगदी छोट्याशा ब्रेक नंतर आपण जाणार आहोत दुसऱ्या डाबाकडे सेकंड इनिंग मध्ये.
वेलकम बॅक. आपण सगळ्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण बघतोय ऐकतोय मान्सून ट्रॉफी 2026 आणि या स्पर्धेचा पहिला दिवस. आजच्या दिवसामध्ये आपण ही तिसरी मॅच बघतोय. टीम 94 कामन धानिव त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघतोय रियाज स्पोर्ट्स बंदर पाखाडी. आपण हा संघ बघतो आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या डावाला होते सुरुवात आणि जिंकण्याकरता इथून आपण सेट केलं जात आहे. 37 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. सौरभ आणि रोहित ही सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आणि त्यांना रोखण्याकरता विश्वनाथ जाधव यांचा पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या साह्याने डिलिव्हर्ड केला गेला आणि या वाईटच्या साह्याने बंदर पाखाडी संघाचं खातं खोललं जात आहे. याच दरम्यान हा कशा पद्धतीचा बॉल आहे. थोडीशी दिशा भरकटली. इथून वाईटचा इशारा इथून येताना पाहायला मिळतो धीरज यांच्या माध्यमातून. कमी धाबा तुम्हाला डिफेंड करायचा तर चांगली सुरुवात मिळणं फार महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये विश्वनाथ जाधव यांच्यावरती जिम्मेदारी आहे की तुम्ही किमान 2 विकेट्स काढून द्या. कामन 94 धानिव संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. मग यावेळेस बॉल हवेमध्ये गेलाय. स्वतः विश्वनाथ जाधव बॉल पर्यंत पोहोचतायत आणि सोपा झेल त्याने बनवला. विकेट आली आहे. सौरभ 0च्या आकड्यावरती बाद. विकेट आली आहे. विकेटची आवश्यकता होती आणि विकेट घेऊन आलेत विश्वनाथ जाधव. हा चांगला रनिंग कॅच विश्वनाथ जाधव यांच्या माध्यमातून तो कंप्लीट केला गेला आणि खऱ्या अर्थाने टेनिस बॉल मध्ये एक मोठं नाव राहिले विश्वनाथ जाधव. आणि सध्या तर बॅटिंगने जास्त काही करू शकले नाही पण बॉलिंगने खूप काही करून दाखवू शकतायत. आणि धानिव संघाचा आपण विचार केला तर कामन धानिव संघाचा विचार जर सध्या या मॅच मध्ये आपण केला तर मिळवण्याकरता खूप काही आणि गमावण्याकरता फार काही कमी आहे तुमच्याकडे. कारण की तुम्ही बॅटिंग करत असताना जास्त धावा बनवल्या नाहीयेत. मग अंदाजामध्ये जेवढ्या काही धावा बनवल्या तेवढ्यामध्ये तुम्हाला लढायचं आहे एक्स्ट्रा. त्यानंतर आपण बघितलं तर एक चांगल्या पद्धतीचा बॉल आला. त्यानंतर आणखी एक एक्स्ट्रा बॉल आला आणि त्यानंतर विकेट आली आहे. वाईट डॉट वाईट आणि त्यानंतर विकेट आली आहे. 2 बॉलचा खेळ संपला. 2 धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. आणि सध्या जर आपण विचार केला तर रियाज स्पोर्ट्स बंदर पाखाडी संघाचा विचार केला तर 1 विकेट गमावली गेली आहे. पाठीमागील मॅच मध्ये दोन्ही बॅटर्सनी चांगली बॅटिंग केली होती. रोहित नार्वेकर आणि त्याचबरोबर सौरभ यांनी. पण सौरभला आता कुठेतरी माघारी परतावं लागलंय. नव्यानं दाखल होत आहेत 1 डाऊनच्या पोझिशनवरती बॅटिंग करण्याकरता. प्रणय कोळी आलेत. विश्वनाथ आपल्या संघाकरता विकेट घेऊन आलेत. मी सांगितलं होतं की भले धावसंख्या कमी बनली पण विकेट्स एक मात्र या मॅचला बनवू शकतायत. यावेळेस बॉल हवेमध्ये गेलाय. आणखी एकदा फटका फसलाय. बॉल पर्यंत नीरज खलवा पोहोचलेत. व्हॉट अ कॅच. वन ऑफ द बेस्ट फिल्डर, वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर. धानिव गावाला बिलॉंग करणारा नीरज खलवा त्याने अप्रतिम दर्जाचा हा झेल टिपलाय. हा कॅच नव्हे तर पूर्णतः या मॅच मध्ये कुठेतरी बनवून राहण्याकरता महत्वाचा झेल टिपला गेलाय नीरज खलवाच्या माध्यमातून टीम 94 कामन धानिव संघाकरता. रियाज मैदान दरम्यान दाखल होतात आणि प्रमोदजी शेडगे सर आमच्यापर्यंत पुरेपूर माहिती पोहोचवतात. रियाजच्या नावावरती एक शतक देखील आहे. भाईंदरच्या मैदानावरती रियाज यांच्या नावावरती शतक देखील आहे. मग त्याचबरोबर नावाला साजेचं प्रदर्शन करावं लागेल. मी सांगितलं होतं की भली ते कमी धावसंख्या पण तुम्हाला लढायचंय आणि विश्वनाथ जाधव हार मारणार नाहीये सध्या तर. आणि या खऱ्या अर्थाने आतापर्यंत त्यांच्याकरता चांगली सुरुवात झाली आहे. 2 विकेट्स आल्यात आणि आता कुठेतरी या 2 खेळाडूवरती नजर ठेवावी लागेल. रियाज जे नव्यानं दाखल झालेत कुठल्या माइंडसेटने ते देखील बॅटिंग करणार आणि रोहित नार्वेकर आता कुठेतरी विचारामध्ये पडले असतील की आता करायचंय काय. जे 2 बॅटर्स होते त्यांच्यावरती जिम्मेदारी होती. त्यांनी आपली विकेट गमावली गेली. विश्वनाथ जाधव बॅक टू बॅक विकेट्स प्राप्त केल्यात. हॅट्रिकची संधी आहे. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक मिळवू शकतात विश्वनाथ जाधव.
हा यावेळेस फक्त सन्मान दिलाय, सन्मान योग्य बॉल आणि पुरेपूर सन्मान दिला गेला रियाज यांच्या माध्यमातून आणि सिंगल धावसंख्येच्या मदतीने धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल सध्या तर 3च्या आकड्यावरती. 3 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. आणखी सध्या तर 2 बॉल शिल्लक आहेत. या मॅचला जर बनवायचं असेल टीम 94 कामत धान्यू तर विकेट्स घ्यायच्या होत्या आणि विश्वनाथ जाधव हार मानत नाहीये. त्यांना माहिती आहे विकेट्स जर या मॅच मध्ये येतील तर कुठेतरी या मॅचनं लढण्यायोग्य आपल्या गोलंदाजांना क्षमता द्यावी लागेल आणि ते सध्या कार्य विश्वनाथ जाधव पार पाडतायत. एक संघनायक कशा पद्धतीचा असला पाहिजे, एक लीडर कशा पद्धतीचा असला पाहिजे, तर विश्वनाथ जाधव त्यांना माहिती आहे भलेही कमी धावा बनवल्यात पण त्या देखील डिपेंड होऊ शकतात. फक्त आत्मविश्वास तुमच्याकडे तो पाहिजे. हा यावेळेस बॉल आणखी एकदा हवेमध्ये गेलाय, फटका फसलाय बॉलच्या खाली. नंदन विश्वकर्मा झेल डिपलाय. 3री विकेट. रोहित नार्वेकर 0च्या आकड्यावरती बाद. विश्वनाथ जाधव या मॅच मध्ये आपली छाप सोडताना रोहित देखील 0च्या आकड्यावरती बाद होत आहेत. आतापर्यंत आपण या डावाचा विचार केला तर मला वाटतं की हा 3रा खेळाडू जो 0वरती बाद झालाय. अमय आगाशी नव्यानं दाखल होतात मैदान दरम्यान बॅटिंग करण्याकरता. कुठेतरी रोहित नार्वेकरची चुकी ते मागणी ठरते की काय. 37 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करता, एक छोटंसं आव्हान आहे. किमान विश्वनाथ जाधव एका जोमाने चांगली गोलंदाजी करतात का त्यांना सन्मान मिळू शकला असता या षटकामध्ये किंवा त्यांना एक सेफली जाऊ दिलं गेलं असतं. पण नाही, अटॅक करण्याचा प्रयत्न होता बंदर पाखाडी संघाच्या माध्यमातून पण कुठेतरी पाठीमागे राहिलेत. 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलमध्ये 3 विकेट्स विश्वनाथ जाधव यांनी प्राप्त केल्यात आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडले, त्यापैकी 2 एक्स्ट्रा आहेत. शेवटचा बॉल डिफेन्स करण्याचा प्रयत्न. विकेट किपर जय विश्वकर्मा यांच्या आतापर्यंत पोहोचलाय. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि चांगली सुरुवात झाली आहे टीम 94 कामत धान्यू संघ करता आणि कुठेतरी थोडासा पाठीमागे राहिलेला पाहायला मिळतो आपल्याला रियाज स्पोर्ट्स बंदर पाखाडीचा संघ. कारण की जास्त काही करायचं नव्हतं. 37 धावा तुम्हाला बनवायच्या जिंकण्याकरता 5 षटकांचा आपण हा सामना बघतो आणि त्याचबरोबर चांगली सुरुवात अपेक्षित होती. विश्वनाथ जाधव यांनी ती चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. जी सुरुवात मिळाली आहे ती पुढे चांगला फिनिश देखील तितकाच केला जाईल का हा देखील प्रश्न सध्या तर पडलाय. षटक क्रमांक 2 राहिल अन्सार यांच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. या षटकामध्ये आता पूर्णतः खेळ निर्भर आहे. या षटकामध्ये आणखी एक जर विकेट आली ना कुठेतरी टीम 94 कामत धान्यू संघ पाठीमागे या मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल. बॉल बराच वेळ हवेमध्ये गेलाय. बॉलच्या खाली नीरज कलवा तो चुकी करत नाहीये. धक्का क्रमांक 4 विकेटचं बदल आणि आणखी एक विकेट डाऊन. नीरज कलवानी चांगल्या पद्धतीचा आणखी एक झेल टिपला या मॅच मध्ये नाही. नवीन बॅटर मैदान दरम्यान दाखल होताना पाहायला मिळत आहेत. करण आलेत. रिया स्पोर्ट्स बंदर पाखाडीचा संघ आता कुठेतरी तुम्हाला मेंटॉस खावा लागेल कारण की मेंटॉस दिमाग की बत्ती जला दे. कारण की तुम्हाला इथून डोक्याचा इस्तेमाल करायचा आहे, डोक्याचा उपयोग करायचा आहे खऱ्या अर्थाने. कुठे जिथे सिंगल डबल मॅच बनवू शकते तिथे चौकार षटकाची आवश्यकता नव्हती आणि ती चुकी ते कुठे मागे ठरते काय. हा फुल टॉस पद्धतीचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये खेळला, डीप लॉंग ऑफ आणि अक्षरशः त्या क्षेत्रावरती अधिराज्य जर कोणी गाजवलंय तर नीरज कलवाय. त्याच्या क्षेत्रामध्ये जर बॉल गेला त्याच्याकडनं चूक होणं थोडंफार आपल्याला कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतंय. विकेट आली आहे, त्यानंतर सिंगल आली आहे. फलकाचा विचार केला तर प्रमोदजी शेडगे सर आपण या स्पर्धेचे शिल्पकार त्यांना बघतोय. पालघर भूषण त्याचबरोबर महाराष्ट्रामधील सर्वात नामांकित स्पर्धा त्यांना आपण गाजवताना बघितल्यात, त्यांच्या समवेत आहेत. आणखी एकदा बॉल हवेमध्ये केलाय. जय विश्वकर्मा बॉलच्या खाली. राहिल अन्सारीच्या खात्यामध्ये या मॅच मधील 2री सफलता आणि या 5वा धक्का लागलाय रिया स्पोर्ट्स बंदर पाखाडी या संघाला. मॅच होती कुठे, आली कुठे आणि सध्या तर
या मॅच मध्ये वर्चस्व राहिलंय टीम 94 कामन धानिव्या संघाचं. नवीन नवीन बॅटर मैदानादरम्यान दाखल होत आहेत आणि विवेक आलेत. सध्या तर समीकरण एकच चालू आहे बॅटिंगचा टीमचं. तू चल मैं आया, एका पाठोपाठ एक एक खेळाडू येत आहेत जात आहेत आणि फक्त विकेटवरती थोडंसं 1-2 मिनिटाचा टाइम स्पेंड करतात, त्यानंतर मैदानाच्या बाहेर येत आहेत. कारण की त्यांना देखील गुडघे टेकण्याकरता मजबूर केलं जात आहे. विश्वनाथ जाधव यांची ती घातक गोलंदाजी आणि त्याचबरोबर राहिल अन्सारी त्यांचं देखील एक अचूक भेदक मारा आणि कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय टीम 94 कामन धानिव्या संघाला. आत्मविश्वास मी सांगितलं होतं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तो इथून दाखवला आतापर्यंत. याच दरम्यान ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये आणि सध्या तर राहिल अन्सारीचं षटक देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचं जाताना पाहायला मिळते टीम 94 कामन धानिव्या संघाकरता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. याच दरम्यान आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल, बॅक टू बॅक लगातारचा दुसरा डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये आपण समीकरण बघितलं पूर्णतः बदललंय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट आणि बॅक टू बॅक डॉट. 5 बॉलचा खेळ संपला आणि आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर तो 4. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल सध्या तर शिल्लक आहे. 4 विकेट गमावल्या जातात आणि सध्या तर 5 विकेट गमावल्या, 4 धावा फलकावरती आहेत. यावेळी शरीरापासून दूर खेळ, फुलटॉस पद्धतीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत आशिष बॉलला फील्ड करतील. थोडासा खराब थ्रो झालाय आणि आता ओव्हर थ्रो झालाय. आसिफ जोपर्यंत बॉलला फील्ड करतील इझिली 2 धावा इथून प्राप्त होत आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक इथून 2 ची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 6 च्या आकड्यावरती. येणारे 18 बॉल तुमच्या हातामध्ये शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 31 ची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन होतं आणि पहिले 2 षटकं चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड करून दाखवलेत. विश्वनाथ जाधव पहिल्या षटकामध्ये अचूक भेदक गोलंदाजी आणि त्याचबरोबर विश्वनाथला कोणाच्या तरी 7 ची आवश्यकता होती. राहिलने सांगितलं की मी तुझ्या समवेत आहे. विश्वनाथ आलेत आणि आल्याबरोबर त्यांच्यावरती आक्रमण केलंय. बॉल सरळ पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बिग हिट, सिक्सर. विश्वनाथ दुसरं षटक वैयक्तिक हाताळण्याकरता आले, पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. वरचा पुढील बॉल. याच दरम्यान आणखी एकदा बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा. करण यांच्या बॅटमधनं आणखी एक बिग हिट, सिक्सर. क्रिकेटचा खेळ क्षणामध्ये बदलणारा क्रिकेटचा खेळ आणि बदलत चाललाय. पहिले 2 षटकांचा आपण विचार केला तर टीम 94 कामन धानिव संघाच्या दिशेने गेले होते, पण पुढील 2 बॉलचा जर आपण विचार केला ना तर पूर्णतः खेळ बदलून टाकून दाखवलाय आणि अक्षरशः खेळ बदललाय. रियाज स्पोर्ट्स बंदर पाखाडी संघाचा विचार केला तर 2 षटकारांनी पूर्णतः या मॅच मध्ये कमबॅक त्यांनी केलाय. चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती आणि सुरुवात झाली आहे. करणला सुरुवात मिळाली आहे. येणारे 16 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 19 या धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस कोलवटाचा बॉल राईट ऑन द टार्गेट. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या करता येण्याची तो नामी संधी आहे आणि जोपर्यंत आपण बॉल पर्यंत पोहोचतायत 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट. आता ओव्हर थ्रो झालाय. आता किती धावा मिळणार? तिसरी कंप्लीट, 4 मिळणार कारण की पाठीमागे घोषांकित क्षेत्र आहे. 2 पळून कंप्लीट आणि त्याचबरोबर डिक्लेरेशनच्या 2, टोटली 4 धावा या बॉलवरती प्राप्त होतील. आता पूर्णतः या मॅच मध्ये कमबॅक झालाय. रन बॉल इक्वेशन 15 बॉलमध्ये 15 ची आवश्यकता आहे. रियाज स्पोर्ट्स बंदर पाखाडी संघ जिंकण्याकरता 15 बॉलमध्ये 15 ची आवश्यकता आहे. ही मॅच होती कुठे आणि आता आली कुठे? 18 मध्ये 31 ची आवश्यकता होती. पहिले 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले गेले आणि त्याचबरोबर पुढील बॉलवरती आपण हा चौकार देखील बघितलाय, म्हणजे 4 धावा देखील बघितल्यात.
15 मध्ये 15ची आवश्यकता आहे. यावेळेस आणखी एकदा डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे करण यांच्या बॅट मधनं षटकार आलाय. विश्वनाथ जाधव वरती करण आता तुटून पडलेत आणि आता चुकीला माफी नाहीये. प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलं जात आहे आणि करण आता फॉर्म मध्ये आलेत आणि करणला देखील किमान घाई झाली की काय. हा फुल टॉस फक्त फ्लिक केला, मनगडाच्या साह्याने दिशा दिली आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. आणखी एक षटकार. तीनची आणखी आवश्यकता जिंकण्याकरता. हा यावेळेस हा कशा पद्धतीचा बॉल आहे. पंचांच्या दिशेने वळतायत. वाईडचा इशारा. जिंकण्याकरता आता फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता असेल. या मॅच मध्ये पूर्णतः पकड मजबूत होती, वर्चस्व गाजवलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये टीम 94 कामन धाणीवर संघाने, पण त्याचबरोबर तिसरं षटक पूर्णतः बंदर पाखाडी संघाला कमबॅक करून दिलाय. यावेळेस बॉल हवेमध्ये खेळलाय. 1 धाव तर इथून इझिली मिळणार आहे. दुसऱ्या करता इथून निघालेत. प्रयत्न थोडाफार दिसतोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट इन, पण स्कोर बरोबर झालाय. येणारे 12 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता फक्त आणि फक्त सिंगल धावसंख्येची आवश्यकता. आणि या निश्चित स्वरूपामध्ये युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचे बरेच लोक मजा घेत आहेत. त्यापैकी मान्सून ट्रॉफी 2026 करता अनिकेतजी राऊत, ताई पॅकर्स पालघर संघाचे मास्टर माइंड. खऱ्या अर्थाने टीम कशा पद्धतीची बनवायची आणि या टीम मध्ये काय काय करायचं या सर्व गोष्टीवरती मॅनेज करणारे अनिकेतजी राऊत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो. एक चांगले खेळाडू देखील आहेत. थँक्यू सो मच. आणि अशाच पद्धतीने प्रमोदजी शेडगे सर आणि अक्षय पांडव सरांचा असाच आणि खऱ्या अर्थाने गोव्यावरनं या स्पर्धेची मजा घेतात, आनंद घेतात. थँक्यू सो मच. आणि विश नेटवर्कचे प्रोपरेटर विश्वासजी पाटील यांच्या माध्यमातून देखील मान्सून ट्रॉफी 2026 करता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि अप्रतिम दर्जाचं देखणं आयोजन आपण बघितलंय. मान्सून ट्रॉफी 2026 प्रमोदजी शेडगे सर, पालघर भूषण आणि त्याचबरोबर अक्षयजी पांडव सर, व्हॉइस ऑफ वाडा यांच्या माध्यमातून एक देखणं आयोजन. विशालजी वैद्य यांच्या माध्यमातून विश नेटवर्कचे ते देखील सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेकरता आल्या. त्यांचा देखील आम्ही हृदय चंदकरापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि असाच सपोर्ट करा.